Please subscribe and share SWA News. शिवाजी महाराज जयंती मानखुर्द महाराष्ट्र नगर वार्ड क्रमांक 139 में महाराष्ट्र नवनिर्माण सेना द्वारा मनाया गया। साथ ही शिवाजी महाराज जयंती के मौके पर संस्कृति कला का भी आयोजन किया गया। छोटे कलाकारों ने भी अपनी कलाकारी भरपूर मेहनत से दिखाई। अनुशक्ति नगर विधानसभा अध्यक्ष रवि दादा गवस ने इन सभी नन्हे कलाकारों का सम्मान किया। उन्होंने कहा कि महाराष्ट्र नगर में भी डांस क्लास शुरू हो रहा है ताकि महाराष्ट्र नगर के बच्चों को डांस सीखने के लिए कहीं बाहर न जाना पड़े। साथ ही श्री जयोश ठाकुर जी को साखा म्हणजे चांगले नृत्य करावे यासाठी प्रोत्साहित करत आहेत। जयंती पर इतना अच्छा प्रोग्राम रखा गया, क्या बताएंगे प्रोग्राम के बारे में? आदरणीय राजसाहेबांच्या आदेशावरून आपल्या विभागाचे विभागाध्यक्ष रवींद्रदादा गवस आणि महिला विभागाच्या विभागाध्यक्ष अमिताताई गोरेगावकर यांच्या संकल्पनेतून स्थानिक शाखाध्यक्ष जयेश ठाकूर व सर्व महाराष्ट्र सैनिकांनी उत्स्फूर्तपणे खूप मेहनतीने या ठिकाणी शिवजयंतीचे कार्यक्रम आयोजित केले। आणि या परिसरामध्ये दयानंद सर म्हणून आहेत, त्यांनी जो लहान मुलांसाठी जो उपक्रम राबवला त्या उपक्रमाचं खऱ्या अर्थाने कौतुक करतो। आणि शिवजयंतीचा उत्सव हा फक्त जयंती म्हणून न राहता तो तिथीवर करण्याचा उद्देश असा आहे की आपले सण उत्सव हे प्रत्येक वेळेला तिथीने येतात, त्यामुळे छत्रपतींचा शिवजयंती उत्सव साजरा करण्यामागे हा खरा हेतू आहे। आणि आजच राजसाहेबांनी शिवतीर्थावर तमाम महाराष्ट्र सैनिकांना आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे भविष्यामध्ये अबाधित राहावं यासाठी एक शपथ दिलेली आहे आणि निश्चितपणे आपले सैनिक या ठिकाणी त्याचं पालन करतील याची मनामध्ये खात्री आहे। क्या सर ये सिर्फ प्रोग्राम ही रखा गया था शिवाजी महाराज की जयंती पर, या फिर आगे आने वाले चुनाव का भी इंतजाम हो रहा है? नाही, निवडणुकीची भीती, निवडणुकीची कल्पना ही सत्ताधाऱ्यांना आहे। आता अधिवेशन चालू आहे आणि अधिवेशन काळामध्ये
कोण ह्यांची बाजू मांडतोय, कोण त्यांची बाजू मांडतोय, कोण कोणाचे काळेबेळे धंदे बाहेर काढतोय. पण महाराष्ट्र सैनिक नेहमी कोरोना काळामध्ये पण आपण पाहिलं आणि आता पण पाहतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा आपली बांधिलकी जपून या ठिकाणी समाजासाठी आपण काही देणेकडे लागतो या भावनेतून समाजहिताचं काम करतोय. इथे कोणाच्या ईडीच्या चौकशी कराव्यात म्हणून कोण मागणी करत नाही, तर कोणाने कुठे बंगले बांधलेत म्हणून कोण मागणी करत नाही. या ठिकाणी मराठी माणूस हिंदुत्वाचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या तमाम सर्व जनतेला या ठिकाणी एक विश्वासाचं नातं आणि महाराष्ट्र सेना नवनिर्माण सेना हे असं एक बिरुदावली तयार झालेले आहे. आने वाले टाइम में कॉर्पोरेटर का इलेक्शन होने वाला है, तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना की तरफ से कोई कॉर्पोरेटर के लिए खड़े होने वाले हैं? आम्ही 2012 साली या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने नगरसेवक पदावर सन्मान्य रवींद्रदादा गवस निवडून आलेच होते. थोड्याशा अपयशाने आम्हाला यशाने हुलकावून दिले आणि आम्हाला अपयश पदरी प्राप्त झालं. भविष्यामध्ये येणारी निवडणूक ही निश्चितपणे रवींद्रदादा गवस पूर्ण जोमाने आणि ताकदीने या ठिकाणी लढवणार आहेत आणि हे सांगायला आम्हाला कुठेही भीती, पण निश्चितपणे सांगतो महाराष्ट्र नगरचा या ठिकाणचा भविष्यातला नगरसेवक हे रवींद्रदादा गवस असतील हे निश्चितच आहे. अपना नाम बताइए और जो प्रोग्राम हो आज उसके बारे में बताइए. जय महाराष्ट्र. माझं नाव अमिता गोरेगावकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महिला विभागाध्यक्ष, अणुशक्तीनगर विधानसभा. आज अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये शिवजयंती तिथीप्रमाणे सन्माननीय राजसाहेबांनी जसा आदेश दिला होता तशी जोमात आणि दिवाळीसारखी साजरी केलेली आहे. त्यात काही एक इंच पण असं इकडचं तिकडे होऊन झालेलं नाही आहे. त्याच्यामध्ये सर्व महिला, पुरुष, शाखा अध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, मनसे सैनिक आणि माझे सर्व कार्यकर्ते अगदी इतक्या जोमाने आणि जोशात होते. सकाळी रॅली निघाली. मंगेश पडवळ आमचे शाखा अध्यक्ष आहेत, त्यांनी कार्यक्रम घेतला होता. तसंच आता जयेश ठाकूर यांनी पण कार्यक्रम घेतला. खूप प्रत्येक वॉर्डमध्ये, प्रत्येक अणुशक्तीनगरमधल्या वॉर्डमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक विधानसभेत कार्यक्रम झालेले आहेत. आणि आज विभाग अध्यक्ष म्हणून जी रवींद्र भाऊ गवस यांनी जी सुंदर प्रकारे नियोजन केलेली होती शिवजयंतीची अणुशक्तीनगर विधानसभेमध्ये, ती अति सुंदर पार पडलेली आहे. एवढंच बोलते आणि रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. क्या कहना चाहेंगे आने वाले चुनाव में रविंद्रदादा गवस अगर खड़े हो रहे हैं तो किस तरह से लोगों से अपील करेंगे उनके लिए? या महाराष्ट्र नगरमध्ये रवींद्रदादा गवस हे नाव सांगायची मला गरज नाही आहे. आज गेली 15 वर्ष मी त्यांचं नाव ऐकते तर आहेच, परंतु त्यांचे काय इथे महत्त्व आहे ते सतत मी आजमावते. म्हणजे जवळून येऊन माणुसकी काय आहे हे रवींद्रदादा गवस मला दिसतोय त्याच्यामध्ये. इथे नगरसेवक म्हणून काय असायला पाहिजे ते रवींद्रदादा गवस म्हणूनच नगरसेवक इथे असायला पाहिजे, माझी अशी इच्छा आहे. कारण इथे असे प्रॉब्लेम आहेत ना, स्थानिक नगरसेवक जो प्रश्न सोडवू शकत नाही आहे तो रविदादा आमचा सोडवू शकतो. ही त्याच्यामध्ये एक जी काय म्हणतात आपली उत्साह जो त्यांच्यामध्ये जो इथल्या आहे महाराष्ट्र नगरमधल्या ज्या ही स्लम एरिया जरी असला तरी या स्लम एरियामध्ये जे त्यांचं इथे महत्त्व आणि अस्तित्व आहे ते मी सांगून असे ते स्पष्टीकरण करू शकत नाही. त्यामुळे रवींद्रदादा गवस हाच इथे नगरसेवक असायला पाहिजे. आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आमचे रविदादा गवस नगरसेवक अणुशक्तीनगरमधून 100% असणार, एवढी मी ग्वाही देते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मनसे. क्या कहना चाहेंगे आज छत्रपति शिवाजी महाराज की जयंती के मौके पे जय महाराष्ट्र. मी प्रांजल प्रशांत राणे, मनसे महिला उपविभागाध्यक्षा अणुशक्तीनगर. महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत योगी यांच्या आज जयंतीनिमित्त सर्व शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा. तसेच राजसाहेबांनी दिलेला जो आदेश होता आम्हाला की तिथीनुसार शिवजयंती साजरी करावी मनसैनिकांनी, त्याच जल्लोषात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अणुशक्तीनगर विभागात एक सकाळपासून एक जल्लोषात शिवजयंती साजरी झालेली आहे. आता लहान मुलांचे प्रोग्राम घेऊन लहान मुलांनी पण एक संदेश दिला आहे की आमच्या आज राजाची जयंती आहे. तसंच राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही अशीच इथून पुढेही शिवजयंती साजरी करू उत्साहात. आणि आज आपले विभागाध्यक्ष रवींद्रदादा गवस, तसेच अमिताताई गोरेगावकर विभागाध्यक्षा महिला यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने आज एवढा मोठा कार्यक्रम अणुशक्तीनगर विधानसभेत घेण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये पदाधिकारी, महिला पदाधिकारी, पुरुष पदाधिकारी, मनसैनिक यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन कामगिरी केली आहे. त्यांचे पण मी एक उपविभाग अध्यक्षा म्हणून धन्यवाद मानते.
जय हिंद जय